बघा ना, माझी छोटीशी एक बावली लहान असं मोठं केलं, पण माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला हा बेवड्याला काय होश नाही राहत की माझी मुलगी एक आहे, मोठी झाली, तिच्यावर काय फरक पडेल, पण त्याचं काही अंदाज नाही. असो, हा बेवड्याबद्दल पाहिजे माझा संसार माझा उद्ध्वस्त होऊन जाईल. कामाला जायला पाहिजे. पोळीला बोलावते. अगं ए दिव्या, अगं ए पोळी, काय ग पोळी, घरामध्ये काय करतोस? जेवण वगैरे केली की नाही? अगं सगळं झालंय माझं. झालं ना? आता कॉलेजमध्ये जाते म्हटलं. काय ग तुझा बाकोट गेला ना, सकाळपासून दिसला नाही. चांगला झाला उभं राहायची सूद नाही, रात्रभर झोपू देणार नाही, दुखावणार आता. रात्रभर झोपू नाही दिला तर कोणाकडे पाहत होतीस? कोणाकडे पाहत होतीस? कोणाकडे पाहतोस? कोणाला त्या दरवाजा लात मार, तू दरवाजा तोडलास. बोलला 5 वर्ष कमाई तर कोणालाच का नाही करत. माझ्या बापाच्या पैशाने दारू पितो. तुझ्या बापाची? तुझ्या मायच्या नवऱ्याच्या पैशाने. माझ्या आईला मला घालायचं नाही, समज नाही. बोलले का नाही? हा समजे घ्या. 5 रुपयाची कमाई बापाच्या पैशाने पितो. माझ्या बापाची इस्टेट गेली तरी चालत. तुझ्या माझ्या नवऱ्याची आहे का माझ्या घरी? माझ्या नवऱ्याची आलीस कुठले होते माझे की तुमच्या सगळ्या माणसात लग्न केलं आणि माझ्या बापाने तुम्हाला दिलं म्हणून. काऊन दिलं? काऊन दिलं? बाप नव्हता आला, तुझी माय आली माझ्या बापाकडे. धन्य हो तुमच्या पाय हात जोडते. हार गेली मी. रातची माय उतरली, हात माय लवर कापते. मा इलाज काय चाले नाही, मला पैसे दे 100 रुपये. पैसे? हा, आणि पिऊन येऊ दे मला. घरामध्ये खजाना आहे तर तुम्हाला देणार आहे पैसे. एवढं 10 रुपयाचं आहे तर जा कमाई नको सांगो. 10 रुपयाला देणार आहे का नाही? हे गाठी दे. हा, माझ्या गाडीत हात लावायचं नाही कळला? गाठी नाही, माझ्या नावाची हो, तू या गड्यात गाठी आहे. ते गाठी राहिली तरी ठीक, नाही राहिली तरी ठीक. मी नवरा म्हणजे नवरा. तू नवरा तुला बायको लेखा नाही काय पोळीचं धार आहे का? हो त्या लेखीकडे पहा. पोरगी घरामध्ये काय पोरगी होय? पैसे देणार का नाही? नाही देत. नाही देत समजून नाही. पैसे नाही देत म्हणजे दारू पिळाले. माय रातची उतरली, 8 दिवस झाले, मला म्हणते झोपू नाही दे म्हणते. तुम्हाला कसं कळत नाही का? माझ्या समोर तिच्या अंगावर हात उचलताय. माझे मा काय हात जोडताय? तुले काय नाही म्हणत, तुले काय नाही म्हणत. माझे मा तुझ्या पाया लागतो. तू माय पोरगी ना बाबा. माय पोरगी काय तुम्हाला का कळत नाही? माय नोय साऱ्या कोणत्या घर माझ्या अंगण तळू राहिल्या. माय पोरगी माय नोय का? पोरगी बरोबर मी नशी म्हणते माय नोय पोरगी नोय माय. हे मलाही माहित आहे माय नोय. तुमची नोय? हो नोय. कोणाशिवाय मग? मला का माहित? काय गावातल्या लोकांची वे? मला माहित नाही. ओय तोंड सावून बोलायचं कळला? आयो का? हो. पोरगी मायावानी काऊन नाही, तुझ्या वाणी काऊन नाही आहे? कोणाच्या वाणी आहे? बघा तुमचे गुण आहेत तिच्यामध्ये. तुमच्या एवढीच उंच आहे, गोरी आहे. गोरी आहे, मी कारा. तुम्ही कारे. दोघांचे गुण आहे माझ्या. मग कोटी मी कारा तर पोरगी कारी व्हायला पाहिजे. काऊन घुरी झाली? ते माझ्यासारखी गोरी झाली का? समजलो. हे पोरगी तुझ्या भावाची होय आहे काय? साली बोलले का नाही? पैसे नाही देस का? नाही देत. हा, तू पैसे नाही देस ना? मी घरचा काही सामान विकी. काल तीराले लागला बाई, प्रपंच बवरा. आहो तकदीराले लागला बाई, हा प्रपंच बवरा. माझ्या नसीब भेटला बाई,
कुत्र्याच्या यवनीतला हो. मला काय म्हणत नाही, हा हातात नाही जमलं पावर, मग इकडेही चालते तिकडेही चालते. बाबा तुम्हाला का कळत नाही हो? मा तू या पायाला काय पाया पडत आहे? तुझी तुला कलेक्टर बनवतो. कलेक्टर? मी जर कलेक्टर झाली ना, दारूच्या दुकानाला एवढा कुलूप लावणार पहिल्यांदा. दारूचे दुकान कलेक्टर 5 रुपये कमाया करते संपले पाहिजे. का करशील? कलेक्टर बनलीस म्हणजे? कलेक्टर बनल्यानंतर ना पहिल्यांदा एकच काम करेन सर्वात चांगलं. कोणता? एवढा कुलूप घेईन आणि दारूच्या दुकानाला लावीन. म्हणजे आमच्या जिल्ह्याची दारू बंद. तू शाळा बंद कर, तू या पुस्तका फाडतो. कलेक्टर पाहिजे. पोलीसच्या बाबतीमध्ये कलेक्टर बनविण्यासाठी सगळं करते. तू नाही देस का पैसे? नाही देत. बाबा जे काय तुम्हाला का कळत नाही हो? ही मामुली रात्र दिवस कष्ट करते ना, आपल्या दोघांचंही पोट भरते. माझ्यासाठी नाही कष्ट करत, ते आपलं पोट भरते. मग काय तुम्ही उपाशी राहताय? अहो कमावण्याचे दिवस खाताय ना तुम्ही. नाही मी दारू पेल्यावर आम्हाला शेण खाते तिकडून आणून पोट बसतात कमायला जातात. बरोबर आहे तिचं. कामाला तरी जा. हे बायको का मला शेण म्हणते? शेण खावाय म्हणते? आहेस तुम्ही त्या लायकीचे म्हणून. दारू पे या नवरा राव नाही काही राव, बायकोने त्याला चांगलं बोलायला पाहिजे. ही आव दारूले पैसे घ्या तुझी बाबा पेवणी याव तू या. मध्ये मार दे. माई उतरली म्हणून येऊ दे पेवणा. थांबा बोल. तुझ्या बाकडे लक्ष नको घालू. शाळेमध्ये जा, मी कामाला जाते. अगं याच्याकडेच लक्ष दे तर आपल्या पैसे तुला काय खायला कुठून पैसा लावेल. साहेब पण मी पण गेला. ठीक आहे, मी तयारी करताना कॉलेजमध्ये निघून जाते. पोरी का मी कामाला जाते आणि तुझा बा काय नाही काय विकते तर पाहिजे घरामधला. मी लक्ष ठेवते, लवकर येते कॉलेजमधून. बरं ठीक आहे. चला काय करावा काहीही सुचत नाही. कारण माझ्या घरी थोडासा किरकोळ करावा लागतो. माझं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत. कॉलेजमध्ये जर गेला तर थोडी तरी मन लावावं लागेल. काहीतरी बोलवलं जाते.
काल 2 गंज इकले, कोरपाट बेलणं सगळं इकलं. आता काही दिसलं नाही ना, कोणाच्या तरी घरी नेऊन ठेवलं असेल. हे मा पोरीची बॅग आणि हे तिची शिशीने एक गिलास भेटला. इसकोच दे देता हूँ साले को. घेता का रे? 20-30 रुपयात नाही, 100 रुपये दे. 100 रुपये दे. नाही तुम्ही द्या ना बे पोट्ट्या, आपण पोट्ट्या बाट्ट्यांना प्यावा. मा जाऊ दे आता. का कथा आता दारू वाणीच्या भट्टीत नेतो आणि हे देऊन देतो आणि हे घेतो. दारू पीने को पैसा देवना जी देवना, दारू पीने को पैसा देवना, दारू पीने को पैसा देवना जी देवना, दारू पीने को पैसा देवना. दारू पीने को पैसा देवना जी देवना, मैं तो मेरा ये सामान लेवना. दारू पीने को पैसा देवना जी देवना, मैं तो मेरा ये सामान लेवना. दारू पीने को पैसा देवना जी देवना, मैं तो मेरा ये सामान लेवना. दारू पीने को पैसा देवना जी देवना, मैं तो मेरा ये सामान लेवना. दारू पीने को पैसा देवना जी देवना, मैं तो मेरा ये सामान लेवना. पाहिजे का रे? तुम्ही नाही घ्या, भट्टीवाल्याला देतो, धावत धावत जातो. बाबा मा तू शाळेत गेलती का रे? तू गादरिंग होती ना, आदरिंग का गादरिंग म्हणेस ते? गॅदरिंग होती म्हणून मला लवकर सुट्टी झाली. पण मला एक सांगा, तुम्ही एवढ्या घाईमध्ये कुठे चालले? तू एवढ्या लवकर कशी का आली? तू संध्याकाळवरी होती ना शाळेतली गादरिंग. कारण अभ्यास तर शिकवणार नाही ना गॅदरिंग मध्ये. अभ्यास होतो ना? अभ्यास नाही. नाही 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 कुठे करतेस मग अभ्यास? मी ऑनलाईन करून घेते मग. ऑनलाईन अभ्यास? हो ऑनलाईन अभ्यासच कर माझे मा. ऑनलाईन दुसऱ्या गोष्टी नको करू बाबा. मला दुसऱ्याची काळे समजवायचे नाही. आता ऑनलाईन मोठे काम चालू आहेत. माहितीये मला, पण हे दुसरे करतात. आईनं भाजी वगैरे भाजी पोळ्या बनवल्या. जा मग घरी जा. मला माहितीये, मी करून जेवूनच आली ना. मला काय सांगताय तुम्ही घरचं ना? जा जा जा. पण तुम्ही एवढ्या घाईमध्ये कुठे चालले? मी आता मोठ्या घाईत आहो. कुठं लग्न वगैरे आहे का? लग्न नाही आहे, मा आमंत्रण आहे. आमंत्रण? हो. आमंत्रण कुठे आणि कशाचं? आपले साहेब आले, फडणवीस साहेब. अगो भाई, त्यानं मला बोलवलं. चाललो नागपूरले. नागपूरला? बरं मी बी येते मग तुमच्या सोबत. काय येतेस तू? जा आपल्या शाळेत कर. बरं ठीक आहे. पण मला एक सांगा, तुमच्या हातात काय आहे? काय माझ्या हातात? नाही, केव्हाचे मी हात हलव हलव बोलून राहिली आणि तुम्ही फक्त डुकरासारखी माणूस हलवून राहिले. लेखाचे मी तुझा बाप हो का कोण? हो, बापच नाही. तुम्ही अशा नाही करा, असे करता म्हणून म्हणाले. बरं ठीक आहे, तुमचा हात दाखवा. घ्या, भविष्य पहा माझं. आणि एक कुठं आहे? एक 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 हात. तोही हात पाहिजे ना? अरे दोनही हात आहेत ना. मी का लंगडा हो का गे? बरं ठीक आहे. मग आता एक काम करा, मी जसे करते ना तसं करा. तू माय मायोस का? हो, तू तुमच्याच बापाची बायको आहे मी. माय तर कारी होती ना, मी तिच्या हानीत झालो. तू कसं एकाचे भुरी आहेस? मा बाप तुले पसंत नाही करत आता. जाऊ दे जा. बरं जाऊ दे, थांबा. तुम्ही असं करा हात. बाबा हे काय आहे? माझी बॅग आणि बॉटल तुम्ही विकायला निघाला? नेतो दारूच्या दुकानात. चाललो घेऊन दुकानात. अहो, ही 1200ची बॅग आणि 900ची बॉटल आहे. हे केवढ्याची? 1200ची आणि हे 900ची. हे साडी तुझ्या मायाला चांगली साडी आणि मले बाप आले कापसाच्या वावरात उभं केला तर पुरं बुजाड. तुम्ही त्याच लायकीचे आहे. जा डुकरा खात जा ना, जात जा. बरोबर आहे. आणि मला एक पैसा नाही द्या, कपडे नाही घेऊ. काय पैसा? ओ माणसासारखे माणूस 2 पैसे जर कमत नसेल तर त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? हो, तू मला शहाण पण सांगतेस का? म्हशीच्या अगोदर सिंह जन्मले नाहीतर काय? नाही, तू मला लोमते जीवन मारून टाकील. जीवन आमची लहानपणी मला कलेक्टर नाही, तुले आता चपराशी नाही बनवते. ठीक आहे, तुम्ही चालले का? मी आता घरी जाते ना. सांगते. सांग आपल्या मायले. ठीक आहे, जाते. तू या मायले जमते जीव.
व्हायला पाहिजेत. आणखी माझ्या नवऱ्याने काय करून बसलं कुणाच ठाऊक. असू द्या, देवा जरी असं तू उभा आहे तर शोभा आहे. माझ्या कुंकवाचा धन आहे, माझ्या कार्यक्रमाचा नवरा आहे. साथी आहो गाणी दण्याची न काड्या मण्याची दिव्या मम्मी आहे काय बाई आली काय? हो आलं की थांबा. जसं नाव घेतले तसं आहे तर हाची तू नाव घेतली आणि मागे अंगामध्ये होच नाही पण पाय कसं ढकलण्याने मागासारखा सर. टमाटर चटणी बनवशील आलेस आधी ठोकसून आलास का? बेल एवढे मोठे मोठे डोळे करून पाहुण्याला असा हा म्हणणार. आता काय विकून आलास तू? काय विकून आलास? कुठे पैसे घेणार 10 रुपयालाच तू? हा पेली कुठे काय क्लास? मम्मी मी सांगते काय बेलनं बेलनं कोरपाट तर विकलं. कोरपाट बेल कोरपाट सुद्धा विकला. माझी बॅग सुद्धा विकली आणि तुम्ही कोणाला घेऊन दिली ते पण विकली. ते विकला होय? होरे बेवड्या तुझ्या तोंडामध्ये कधी विकलं कोरपाट बेलनं विकलं काही विकलं. तू पाठी पोळ्या बनवा मी खाली कणिक भिज मा पाठीवर काय ऐकायला असेल वाटत मा पाठीवर पोट्याला पोळ्या माझ्या संसाराला नाही विकलं. बेलनं द्यायला तसंच ठेवलं. बेलनं आहे ते बेलनं घे ना पोळ्याला. या बहीण 25 आणि 1 कोटी घेतलं माझ्या डोक्यात. मी दारू पेली संसारामध्ये घरामध्ये. हा दादा अरे याच्या मी मेली तर ते तर चांगलं असतं. मेली असतीस ना तू का समजून आलीस मला? का करशील तू? का आले तुले हा ये माझ्याजवळ पोहोचवीन ना कामाजवळ नाही. तुम्हाला असं कसं कळत नाही हो? जान जवान मुली घरात आहे आणि तुम्ही तिच्या अंगावर हात उगारताय. तुला काय रोज तमाशामध्ये बाबा अहो दारू पायी सगळ्यांच्या जिंदग्या वाया गेल्या. चांगल्या लोकांचे घर उद्ध्वस्त झाले. त्याचे झाले मा झाला का घर आहे? हे काय चांगलं आहे? अहो घर बिल्डिंग असेल ना तरी कामाची नाही. त्या घरात सुखशांती नसेल ना ते काही कामाचं नाही. आणि झोपडी जर असेल ना तर नाची आणि तिथे खुशीने जर राहत असेल तर काय लागते हो त्या घरात? पोरी त्याला डोकं पुढे चालत बोलू नको. माय पोरगी बोलत ह्या दारूपायी बोलू ह्या दारूपायी सगळं सत्यानाश झालंय. कोणाचं? आणि तुम्ही कुणाचं करताय? काय झाला मै जसाच्या तसा जाऊ ना. जिसे पाना था उसको
पिऊ तुम्हाला दारू पिऊ अमृत तोडा पिताए शराब रे बगी बगिरान पे मोनिया अमृत तोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुंह बोलिया अमृत तोड़ा पिताए शराब रे बगी बगिरान पे मोनिया अमृत तोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुंह बोलिया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया बगिया रे पाना तरसता तो दिया रे किसे पाना तरसता तो दिया बोला ते ना काका सिंधू तुम्ही दोघे माले की एकाचे मुद्दा नो घर राहतो तू ठीक आहे देखतो मैं पाहतो ना गव्हाचा थेंबले मम्मी जाऊ पोरी शाळेत थांबा खूप उशीर होता मी और जाते समजलं मला मा पोरगा राहिला असताना असं नाही बोलता ह्या दोघे माय लेकीचं एकमत आहे मिले वाटते माया पोरीचं लग्न झालं म्हणजे मी जाईन माझ्या जवायच्या घरी इवायच्या घरी आणि हा बेवड्या राहील एकटा पण मी हो हा तुम्हाला घर कधी लावायला ठेवीन का हा घर नाही ठेवणार खोटी राह लेखाले एखाद्या पुलात राह घर नाही ठेवत अबे गडू गिलास नाही ठेवत आणि चिंपट नाही ठेवत संडासकडे जात ये घर बेचना है कोणी गिराईक आले हा घर विकतो मग ह्या पुलात राहत नाही आमच्या कोण्या वावरात राहत पण मी घर ठेवत नाही पोरगा राहिला असता तर घर ठेवला असता चोरायच्या धनासाठी घर ठेवू हे राय राय होईल पोटी खाईल पण जाईल मग चोरायला धन होऊ देऊ एवढा घर नाही ठेवत तर गडू गिलास नाही ठेवत काय नाही चला 2-4 वर्ष झाले भाऊ पैसे जमीन काही खिशामध्ये ठेवीन काही बँकेत ठेवीन पोरा भरायचं भलं करीन फॅमिली आहेत आता पण काही प्रयत्न करत होता पण रुपया जवळ नव्हता राहत यावेळेस भगवंताची कृपा झाली 1.5 लाख रुपये आमच्या खिशात आले विचार आहे घरी ठेवून का करू बँकेत जातो टाकून देतो लेखाले बँकेमध्ये 2 पैसे व्याज येईन काजू सगळेच लोक टाकते माहीच नव्हते जमा होत जातो बँकेकडे पैसे टाकून देतो बँकेकडे जाता जाता भगवंताचं नाव घेत जातो बाबा कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया श्याम रूप में आया श्याम रूप में आया कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया कभी राम बन के कभी राम बन के चले आया प्रभु जी चले आया कभी राम बन के कभी श्याम बन के चले आया प्रभु जी चले आया बापा बोर्ड लागून दिसते घर विकली आहे म्हणते बाबाजी किती भेटन जी बँकेमध्ये 1.5 लाख रुपये टाकले तर 1000 2000 5000 व्याजी विचारून पाहू का लेखाले झालं जमलं तर 1 लाख चे 2 लाख केव्हा होती ना 2 चे 4 लाख केव्हा होती काही सांगता येत नाही घेऊन पाहतो लेखाले आवाज हा काजी
नमस्कार. नमस्कार. हा बोर्ड कोणाचा होता? मीच लावला बाबा, बोर्ड मीच लावला. आणि हा घर माझा हो ना जी. वा वा वा, का सुंदर घर आहे जी. आहे ना. का पीओपी न ते का स्टाईल. हो स्टाईल लावली. हो. पुन्हा ते का म्हणतात ते लावली, सगळं लावलं. हा. पण का करू बाबा, वेळ आली घर विकायची. काहून काय झाला? या मौल्यातले सगळे लमचे बेवडे आहेत. अरे रे. आणि मीच चांगला संत मालिकेचा माणूस. नाही दिसून की राहिली मला टोपी तुमच्या डोक्यावर. आणि का सांगू बाबा, माय पोरगी तरुण आहे, शाळेत जाते. अरे. आणि येते ह्या पोट्टे संध्याकाळ 6 वाजले. हा. या मौल्यात येते धिंगाणे नको सांगा. अरे बापरे. हा घर काम देईल का बाबा? नाही 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 नाही. माया बायकोने पोरी म्हणलं बाबा म्हणे हा. घर कुठे घेऊन नको ते काऊन. हा येती राहायचं नाही म्हणे. का करू बाबा, सगळा मौला बेवडा. गेम जमते आपला. मी एक पंथाचा माणूस. नाही कोणत्या पंथाचा? आम्ही हो? आम्ही उभार पंथाचे माणसं आहोत. पहिला उभार पंथ कोणता होईल, कोणता मार? आता 12 महिने झाले का आला उभार पंथ. हो का? आणि तुम्ही एकटे सेवक हा का त्या उभार पंथाचे? नाही नाही, आम्ही 5-6 लोक उभार. बरं, तर हे घर अडीमध्ये असल्यासारखं आहे. नाही पण का मी का म्हणतो, तुमच्यासारख्या सभ्य माणसाचे हे ठिकाणी नव्हती. समजते का बाबाजी? नाही नाही नाही. आधी अन्न नाही खाऊन होत. मग का खाता? आधी खातो पण चांगला नाही वाटत. हा हा, मी म्हणलो ऑनलाईन खाणं होतं का खाता बापा म्हणलो. बरं मी काय म्हणतो, वेळ नाही म्हणते आपल्यापाशी नगदी पैसा आहे. आता बँकेतच जात होतो टाकाली तर बोर्ड दिसला. मी म्हणलं विचारून पावलं, आमचा जमला घेऊन तो जमून जाईल. का किंमत ठेवल्या घराची? जास्त नाही ठेवला. हा 6.25 लाख. मग काहून असा माणूस बोलतोय उभार पंत? 6.25 लाख म्हणजे किती होते? 1,35,000 द्या ना. हा 1,35,000. मी काय म्हणतो बाबाजी, शायनाचं म्हणणं आहे जेवढं हातरून तेवढं पाय पोचवावं म्हणते. मागा 5 पैशाला काही राग नाही. काही रागलोक नाही तुम्हाला. मी काय म्हणतो, मायापाशी 5 लाखाची गड्डी आहे, ते बी नगदी. नगदी आहे ना? बिलकुल नगदी. जमत असेल तर सांगायला ठेवतो खिशात. थांबा विचार करू द्या. हा करा. 1 लाख तर 12 महिने पेट्या वाढीन तरी नाही सर. हा नाही 12 महिन्यात म्हणलं पाहून टाकून दुसरं. हा हा, तर जमते का? ठीक आहे. सौदा पक्का? पक्का. दाखवा कागदपत्र. थांब रे कुमार भाई, थांब. हे घ्या, हे घर टाक्साची पावती. हा पाणी कर. हा पाणी कर. आणि हा महामूर्तू दाखला. त्या महाबीन हा माणूस का मॅट आहे का आमचा? काऊन भाऊजी? तो मराठात पहिलं मृत्यू हो का? आणि हा ग्रामपंचायत मधला मूर्तू दाखला. हो ग्रामपंचायत शिरूर. आणि नाव छोटू बोकडे. भाऊजी बोकडे मी आडनाव बोकडे आहे. आडनाव? तुम्ही शेरे समजाल. आम्ही 5-6 घरचे येते तिकडे बोकडे आहेत. हा. त्या घरी वेगळा. पण मी मोठा बोकड्या मीच आहो. ह्या गावातला का? हो या गावात बाकीचे लहान बोकडे. नाही दिसून की राहिलं मला. बरं कागदपत्र ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे. हो हा मूर्तू दाखला द्या माझ्याकडे. मी एकच पोरगी आहे, मेलो केलो तर कोण वेळेवर काढायला. नाही नाही मी समजून गेलो. मला पोरग बार्ग नाही तुम्हाला. आणा खिसा जवळ आणा. घ्या. स्टॅम्प लावलाय बाबा. का घेता? का अंगठा लावता का सही? आम्ही अशी शिकलो नाही. हा. आजच्या शाळेत जाऊ कंदेल फुटला ना शाळा सुटला. बरं मी काय म्हणतो, आता आपला सौदा झाला पक्का. पक्का पक्का. तुम्ही कोण्याही टायमाला या ना घर घेऊन जा. हा करते भाऊ मला पागल. घर घेऊन जा म्हणजे तुम्ही घराचा सौदा केला ना भाऊ? हो तर घराचा सौदा केला तर माझे पैसे वापस द्या. काय बा तुमच्या पैशाला न्याय नाही. हा. तुम्ही काय ना घर न्या. आता तो घर कुठं नाही ना जागा. सगळंच न्या, घर न्या, कब्जा घ्या. हा कब्जा घ्या मला. तू घर घेऊन जा म्हणते का? त्याला चाका लावून घेऊन जाऊ का मी? पा बाबा हा आताची तारीख. आजची तारीख किती तारीख आहे का? 7 आहे ना? तुम्ही 6 तारखेवर मला मुदत द्या बाबा. मी गरीब माणूस, लेकरा भरायचा. 1 महिन्याची मुदत पाहिजे तुम्हाला. कोठे नाही एखादं झोपडं पाहिन बाबा. बरोबर बरोबर. माझ्याकडे पहा बाबा. नाही अन्याय नाही करणार तुमच्या. न्याय करा. बरं मी काय म्हणतो, पुढच्या महिन्याची 5 तारीख तुमची, 6 तारीख मायावली. एवढा मला कुलूप घेऊन येतो, कब्जा घेतो. केवढा? येऊ का मी? या. नमस्कार. आठवण ठेवता ना तर बस. तुमच्या गोष्टीवरून मला पागल झाल्यासारखं वाटते. पागल उभार पंत. 1 लाखाचा बकरा मेला. आता दुसरा बकरा पाहतो, तोही 1 लाखात कटले तर 2 लाख मध्ये होते. मग मा दारूचा कडकी जमते. पाहतो लमच्या कोटी फुलात राहत नाही तर कोण्या झाडात राहत. मला काय देणं घेणं नाही ना. बायकोशीन ना पोरी बारीशी. पोरगा राहिला असता तर केलं असतं. चाल भाऊ, आज इतक्या वर्षाच्या बाद मध्ये या वर्षी एवढ्या खुशीमध्ये आहो मी की माझं मला खुशी कुठं कोणासंग वाटावं मलाच काही कळत नाही. कारण ज्या वावरामध्ये कामध्ये 5 क्विंटल कापूस नव्हता होत, आज 50 क्विंटल कापूस झाला. फसल बरोबर झाली.
लई दिवसाची इच्छा होती की एखादी गाडी घ्या म्हणून. मित्राच्या घराकडे जातो आणि त्याला घेऊन शोरूम मध्ये जातो, नवीन गाडी घेऊन येतो. मागिते मी पांडुरंगा फक्त एक दान, मागिते मी पांडुरंगा फक्त एक दान, मुक्ती ऐसे द्यावे भजनान, मुक्ती ऐसे द्यावे भजनान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मुक्ती ऐसे द्यावे मागते मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मुक्ती ऐसे द्यावे भगवान, मुक्ती ऐसे इथं बोर्ड लागून आहे घरी विकणे आहे म्हणून. गाडी घेऊ का घर घेऊ? गाडी घेतली आणि एखादी ऍक्सिडेंट झाला, गाडीच्या चकनाचूर झाली, माझे पैसे पाण्यात जाईल. मी घर घेईन तर काही घर थोडी हे वाचत राहिलं, कोणी जागा थोडी चोरून नेणार आहे. आवाज देऊनच पाहतो, अगर बजेट मनी बसलं तर घेऊन टाकी. अगा घरी आहे का कोणी? राम राम बाबाजी. राम राम. राम रामजी. आवाज वाढ बाबा. हे घर कोणाचं आहे? माझो बाबा. तुमचंच आहे का? काहून लढून काहून राहिले? का कराल बाबाजी, जन्माचाच लढ लागला माया माग. अरे बाबा असं काय घडलं? 4 महिने झाले बायको बिमार आहे. तर दवाखाना काहून नाही केला? के दवाखान्यात भरती आहे. नागपूरला 2 किडन्या बाहेर झाल्या. अरे अरे अरे, दोनही किडन्या गायब झाला. एक किडनी देईन म्हणलं आपली. तुमची वाली का? बरोबर आहे. नवरा बायकोचा जन्माचा रिश्ता राहते. बाजी 7 जन्माचा जोडा आहे. हो हो हो. 6 जन्म झाले ना, 7वाच राहिला. 6 जन्म झाले 7वा राहिला. अग्नी फिरता फिरता 6 अग्नी फिरलो, पाणी आलं ना, अग्नी बुजली. हे माई बुजते आता. का करू? नाही नाही नाही, हे घर तुमचंच आहे ना. पण हो जी, विक्री का आणलं वाटते? का करू? बायकोच्या जीवासाठी लढू नका बाबाजी, लढू नका. का करू बा? सोन्यासारखी बायको जाते माई. पोरगीनं बायको दवाखान्यात आहे नागपूरच्या. असं का? घर इकायला काढलं बाबा. हे घ्या. तर का हे टॅक्साची पावती खोटा वाटत असेल घ्या बाबा. म्हणजे हे तुमच्याच नावानं आहे वाटते? छोटूजी बोकडे. हो जी, शेऱ्यातले नाही गावातले. हा हा. ते पाणी कर, टॅक्साची पावती ना, मूर्तू दाखला. आता हे मूर्तू दाखला एवढा लवकर कशाला काढला तुम्ही? का करू भाजी, माई एकच पोरगी आहे. उद्या मेलो केलो का? बरं जाऊ द्या, बाकीच्या गोष्टी वेळ नाही आहे. मी थोडा घाईमध्ये आहो. मी का म्हणतो याची किंमत का ठेवली? जास्त का ठेव भाजी? अडलो आता. का करूस? नाही बोला लवकर. 2.5 लाख. हे 2.5 लाख म्हणजे? 2,50,000. 50,000 2.5 लाख म्हणा. पण तेवढं की काही जमणार नाही आपल्याकडून. काहून बाबा? नगदी पैसा आहे आपल्यापाशी. द्या. 1.5 म्हणजे जमन का? 1.5. हो 1,05,000. का करायचं आहे? बायकोच्या जीवासाठी कशी काही घर होतील पाहतो काही वाचून. लढा नको. ठीक आहे मग. बरं तुम्हाला सही येते का अंगठा येते? येते जी बा, सही येते. रातच्या शाळेत शिकलो ना. हो का? ठीक आहे, घ्या मग सही करा येतं. द्या लवकर. हे पैसे घेऊन घ्या आपले. पेन द्या. हो पेनही देतो. घ्या. हे पैसे घ्या. झालं. हा ठीक आहे. सौदा पक्का? पक्का. खोटा नाही बोलणार. पैसे घेतले? हा सगळं लिहून घेतलं. केव्हा घर केव्हा खाली करा तुम्ही? बाबा हा बायको बिमार आहे. हो समजतो मी त्या गोष्टी. 7 तारीख आहे ते 6 तारखेला या ना. घर घ्या आता. कोणताही पाहिजे दवाखान्यात आता जातो पैसे घेऊन. 6 तारीख पक्क्यामध्ये पहा. 6 तारीख तुमची. माकडून 1 तारीख जास्त घ्या. 7 तुमची 8 माही. हा ठीक आहे बाबा. लक्षात ठेवता. पण मला ओळखलं ना बरोबर? ना बाबा. हा नाही ओळखा? नाही. या एरियामध्ये नाव विचारून घेता. बुट्टी बोरी शिरूर. माझ्यासारखा रंगदार माणूस नाही, नेहमी अवजार घेऊन राहतो बरं सोबत. आता 10-5 दिवस मागा पुढं करा, चेंज करून घ्या. असं पाहा नो का म्हणलं? हा लक्षात ठेवता. माझ्यासारखा रंगदार माणूस नाही, उपसून टाकी. जानबे तू यासारखे असे काही पाहिले छोटू बोकड्या
लमच्या एक्का हुऱ्यात तिकडे घन सनकारी पैलवान चाकू बोबळा तू पाहिलाच नाही अवजार मा 50 वर्ष झाले अवजार पाजवून मी मला सांगते 2 लाख झाले आता बोर्ड कॅन्सल 2 लाखात आता जातो बुट्टे बोरीने जुवा खेळतो आणि साल्याचे 4 लाख झाले म्हणजे वापस करतो घर मा आणि काम मा 2 लाख काय का मम्मी हे घे टमाटर भाजीपाला आहे चटणी बनवून आला का बाप तुम्ही होत्या ना बाळमध्ये राज तू घरामध्ये तमाशा करतेस तमाशा नाही करत दारू घेऊन आलो बार मध्ये आलो दुट्टे भरू आज का विकलास तुले विकलो मला तू लक्षात ठेवा माझ्यावर जाऊ नको तू आज का करशील काय करे का करशील बापरे पाणी यायचं तोंडामध्ये मेरा गावा तुला कितीला सांगितलं का मी त्यावर जाऊ नकोस मेला सांग मेले असतील हवं मेला इथं सगळा चला का तुम्हाला माहित आहे मागच्या महिन्यात मी 7 तारखेला घर घेतलं बाबाजी छोटू बोकड्या म्हणे 6 तारखेला येता म्हणे घराचा कब्जा घेऊन जायचा आजची बाबाजी 6 तारीख जातो घराकडे त्याच्या घराचा कब्जा घेतो त्या माय बहिणा पण ते कारी माजर काढून आडवी गेली बाबा चला हे राहू द्या माझ्यावर फायदा लेखाले घराचा कब्जा घेतो माझ्यासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे की चला हाच घर होईल बाबा बापाच्या माय बहिणा कायचा आवाज हो रे बाप बजार अरे त्या माय बहीण कोणी घसरलत नाही काऊन असा आवाज येऊन आलाय बाबा मला तर हात मुठं सुटले यार की वाटून राहिली बाबाजी छोटू बोकले बोकले काय झालं का बाय काऊन लढून राहिली तू माझा नवरा मेला त्या नवरा मेला अरे अरे देवा का नाव होतं त्या नवऱ्याचं छोटू बोकडे हा छोटू बोकडे आहे त्या माय बहीण माय रे साल मला वाटत मगाशी घराकडे वापस जाल पण आता कोटी नाही मला जा लागते त्याच्याकडच्या माय बहीण माय अव काटली तू बाजूला मला पाहू दे बरं खरंच मेला का च्या माय बहीण खरंच मेला रे गेल्याच्या माय बहीण पैसे पाल्याहून अरे अरे देवा का सांगीन रे बायकोले ज्या बहीण माय मोठ्या मेहनतीने लाख रुपये जमवले होते जी भाऊ ए बाई इकडे ये कायची तू कोण आहे त्याची मी त्यांची मुलगी आहे मला एक गोष्ट तू खरं खरं सांग बरं काय खरं खरं सांग अब असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला तुम्हाला सांगू कसे कसे मेले
सांग बरं मला कसा कसा मेला. दारू पिऊन बाबा मेले, दारू पिऊन बाबा मेले, दारू पिऊन बाबा मेले, दारू पिऊन बाबा मेले. त्या माय भुईमा मले मले हा भोसीच्या दारू नाही पेत म्हणे. हे लोक दारू पेणारी आहेत म्हणे आणि हा दारूच पिऊन मेला होते. तुझी आई होय ना तुला इकडे बोलव. हे बाई इकडे मा. मम्मी इकडे ग. मी तुला सांगतो आता त्या घराकडे कायच्यासाठी आलो. काऊन का भाऊ माहिती झालास कोणाच्या माझ्या नवऱ्याच्या. नवरा हो माहिती काय नाव ते नवऱ्याचं. छोटू बोकले. अहो ए बाई काही खोटी बोलते का हो. कालच का म्हणजे 1 महिना झाला त्यानं माझ्या संग सौदा केला. नाही का भाऊ दोघं माझा नवरा मेला. माझे मेले माझे पप्पा. माझा छोटू नवरा मेला ना. काय आलं तू ज्या महावीर त्याच्या संग. ते हा होय कोण माणूसच्या बहिणीमध्ये आता चपकला माई नाही होऊ दिलं. अबे हा कडक आला पुरा. कडक आला म्हणजे मेला तर कडक नाही तर नरम राहिला नाही तो. बरं ठीक आहे काही फरक नाही पडत. जाऊ द्या ज्याचं होतं तेव्हा जिथं लिवला आहे तिथंच घेऊन जाते म्हणते. गेला बिचारा. मी का म्हणतो मयत करायला आलो ना तुम्ही. मयत करायला आलो. मयत करायला आलो घराचा कब्जा घ्यायला आलो. मयतच करून घेऊ पण तुम्हाला आता कोण आहे घरी. तुम्ही दोघीच माहिती काय का. माझी पोरगी आणि मी. ठीक आहे 1 महिन्यानंतर हे घर खाली करून द्या. 1 महिना माझ्याकडून घर विकलाय त्यानं. कोणाले मला विकलं. त्या महाबीन हा घेईल कर माझी टाकीना पुरा आरपार. मला विकली काय तमाशा करून नाका मध्ये. तुफान दिसते. कोण पाहिलं नवऱ्याने विकलं. माझ्या नवऱ्या दावे पाजून फसवणूक केला आणि पैसे घर आले नाही तुम्हाला पैसे मिळले नावाशी नाही. हा काम इकला वारे वा सोंगाळ्या सरम सांगणे सरम लागे. त्या बहीण माते म्हणे त्यातूनच दिसले पैसे मागायला आले म्हणलं. हे घराचा कब्जा मागते दादा मग करू का मी. 1 तास दम रोक. हे मस्त लढतेस मग तू. बस मेल्यावर असं लढणार. खरं माय बायको दारू प्या राव नाही काय राव लढतेस माहीत कालचा सरपंच म्हणतेस त्या मी जीवनामध्ये पहिली घटना पाहिली. बोल मेलेला माणूस जिता झाला म्हणून. मी खाऊन मेलो होतो वर तर गेलो इंद्रदेवाकडे. तेही दारूच्या बाटला घेऊन गेलो. आता 2 जसा गेलो इंद्रदेव म्हणते कोट्याला घ्या म्हणलं तुम्ही. हे मारली कणपटात एक खाली पडलो तर चेतात जाऊ. इंद्रदेवाकडे 2 बाटला घेऊन गेला होतास. छोट्या मुले त्या संजय वाकड्यानं सांगितलं मला छोटू बोकड्या मेला म्हणे. चला बा मला नागपूरला जायचं हिंगण्याला जाता जाता मला याची भेट घेऊन घेतो. मेलो नाही ती काही माई बदनाम करतात लेखाची. हो ना तेच तर म्हणलं मला हा तर जिता दिसते. तर झालं कसं का तुम्हालाच मी सांगते. कसं बाई चुकला तू सांग बरं मला सांग. यांनी मेघाचं सण का बरं केलं. हा का बरं यांचं तुम्हाला माहिती आहे यांची हालत काय आहे. बरोबर आहे काकाजी. यांनी बेलना कोरपाट पासून तर सगळंच विकलं घरातलं. हो त्याच्यावर बाई स्वयंपाकाचं सामानही विकलं. सगळं कधी कोई पण नाही ठेवला त्याच्या बाई. काकाजी सगळं विकलं तर विकलं आणि घरही विकलं. हे घरही विकलं होय ना. तुम्हाला कोणी जायचं म्हणे काय माहित. आणि हे घुलात एका जणाला नाही 2 माणसांना घर विकलं. 2 माणसाला घर विकलं. होय. अरे बाप रे. 2 माणसाला विकलं 2 लाख. मग ते आले पैसे मागाले. बायकोने मारला रेटा म्हणलं हेच तर संधी बरी आहे. 1 तास दम रोखलो जी चांगला. बाहेर जाऊन बसतो माझी बायको लढते. असं मोठा औषध सांगू आला असेल तुमच्या बैताळा. काकाजी घर विकला उद्या आम्हाला जाईल आमचाही लिलाव लावला. बरोबर आहे काय मा करून राहिले. ह्या माणसावर कधी विश्वास नाही कोणीच ठेवू शकत नाही. अरे काय यार आता लाल करू आला तू. हा लाल करताना पहिलेच करायला पाहिजे. तुला विचार केला का जिंदगी दारू नाही पेणार पक्का कारण माई जमीन गेली सगळं गेलं ना. मा पोरीने एक शब्द मोठा महत्वाचा बोलला. बरोबर आहे
मला विकाल म्हणलं याच्यातच माझी सगळी समाप्त झाली. म्हणजे नशा उतरली उतरली तुझी दाढी उतरली ती माझी आयुष्याची दोरीच तुटली. बरोबर आहे. छोट्या माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे, मला हिंगण्याला जायचं आहे. तू एक काम कर, मी काय म्हणतो आजपासून दारूच्या वाटेला जायचं नाही. कधी जाणार नाही बा. दारू प्यायची नाही. पेटा दिसला तर मी स्वतः पोलिसांना बोलवी आणि तुला अंदर करीन. कसं माय माय पोरीची माझी कसं माय आजपासून दारू पेईन तर पोराबाराचा खूप खाई. वा रे वा, शाबास छोटू. मी काय म्हणतो, मी 2 शब्द जाता जाता सांगतो ते ऐकून घे. एक गोष्ट सांगतो खरी, आलं दादा दारू नाही बरी गा. एक गोष्ट सांगतो खरी, आणि दादा दारू नाही बरी. या दारू पायी गेली ती खाली. बोले तर खाली गेली गाव खाली गेली ना. आणि बल्ला भी कहारी, बल्ला भी कहारी दिले हो दिले बायको तुझी करते आता पिटी. माझ्या दादा हे दादा, माझ्या दादा कोणाच्या साठी. माझ्या दादा हे दादा, माझ्या दादा संसारासाठी हो. माझ्या दादा हे दादा, माझ्या दादा हे दादा, माझे दादा वल्लभी गाय. माझ्या दादा हे दादा, माझ्या दादा संसारासाठी. आजपासून दारू नाही. दोघे सरपंच साहेब मा गरीबाच्या घरी 1 कप चाय प्यानं जा. चहा पितो, पण तू जर दारू सोडत असेल तर चहा पितो. दारू सुटली बा. नाही तर आजपासून मी तुझ्या घरचा चहा का मी पाणी सुद्धा पिणार नाही. दारू सुटली पक्का बाजी. ठीक आहे. ज्या दिवशी पेऊन दिसीन त्या दिवशी मले पोलिसात नेऊन टाक. हो तेच म्हणतो मी स्वतः रिपोर्ट देईन तुझी आणि थोडा अंदर करीन. जा पत्नीला घरात घेऊन जा, मुलीला घेऊन जा, 2 कप चहा बनव बाई चांगली सुंदर. रामराजात गोविंदरावजी वासाळ शिरूर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाल्या. मंडळाकडून धन्यवाद.